नवी मुंबई में भूखंडों को लेकर राजनीतिक बयानबाजी तेज हो गई है। राज्य के वन मंत्री गणेश नाइक द्वारा ये आरोप लगाए जाने के बाद कि शहर के कई प्लॉट बिल्डरों के कब्जे में चले गए हैं, राजनीतिक माहौल गर्मा गया है। हालांकि उन्होंने किसी का नाम नहीं लिया, लेकिन उनके बयान को लेकर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर परोक्ष रूप से निशाना साधे जाने की चर्चा रही। इस बयान के विरोध में शिवसेना के शिंदे गुट ने तीखी प्रतिक्रिया दी है। गुट के नेताओं ने कहा कि यदि उनके नेतृत्व ने किसी भी प्लॉट को बिल्डरों को सौंपा है तो उसके ठोस प्रमाण सामने लाए जाएं। उन्होंने आरोप लगाया कि वन मंत्री टीवी चैनलों पर सुर्खियां और टीआरपी पाने के लिए इस तरह के बयान दे रहे हैं। शिंदे गुट के पदाधिकारियों ने पलटवार करते हुए कहा कि नवी मुंबई में अनधिकृत निर्माणों के लिए स्वयं गणेश नाइक जिम्मेदार है। उन्होंने ये भी आरोप लगाया कि मंत्री रहते हुए उन्होंने कई प्लॉटों की बिक्री की है, इसलिए दूसरों पर आरोप लगाने से पहले उन्हें आत्मचिंतन करना चाहिए। नेताओं ने सवाल उठाया कि जब गणेश नाइक पहले मंत्रिमंडल में कैबिनेट मंत्री थे, तब उन्हें इन मुद्दों की जानकारी क्यों नहीं थी? यदि उस समय सब कुछ सही था, तो अब अचानक ऐसे आरोप क्यों लगाए जा रहे हैं? इस पूरे प्रकरण ने नवी मुंबई की राजनीति में नया विवाद खड़ा कर दिया है। आने वाले दिनों में इस मुद्दे पर और आरोप प्रत्यारोप होने की संभावना से इनकार नहीं किया जा सकता। इनडायरेक्टली परत शिंदे साहेबांवरती त्यांनी सांगितले की प्लॉट बिल्डरांच्या घशामध्ये वगैरे टाकलं। मला सन्माननीय नाईक साहेबांना एवढंच सांगायचं आहे की बघा, बिल्डरांच्या घशात कोणी प्लॉट टाकले हे तुम्ही सांगायची काही गरज नाही पडलेली आहे। बिल्डरांच्या घशामध्ये सुरुवात, प्लॉट टाकायची सुरुवात हेच पालकमंत्री असताना येथे 17 प्लाझा म्हणून जो प्लॉट दिला होता, तो प्लॉट सिडकोचे प्रशासकीय कार्यालय नवी मुंबई महानगरपालिकेचं प्रशासकीय कार्यालय बांधण्यासाठी देण्यात आला होता आणि तो प्लॉट त्यांनी टेंडर काढून, नवी मुंबई महानगरपालिकेने टेंडर काढला आणि तो टेंडर काढून तो प्लॉट विकला गेला, टेंडर काढून विकला गेला। त्यावेळेस माननीय पालकमंत्री साहेब कुठे होते? दुसरा, त्यांनी हिरानंदानीच्या हॉस्पिटलचा प्लॉट दिला, तर त्यावेळेस हे पालकमंत्री म्हणून हे त्यावेळेस कॅबिनेट मंत्री होते, त्यावेळेस कुठे होते? मला एवढंच सांगायचं आहे की आज नवी मुंबई महानगरपालिका आता अस्तित्वात आल्या जर पहिला विषय जर त्यांनी कुठला घेतला असेल तर सीबीडी येथे जो शिंदे साहेबांनी नवी मुंबईकरांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधायचा आणि मेडिकल कॉलेजसाठी प्लॉट अलॉट केला होता, तो प्लॉट कॅन्सल करा म्हणून तो पहिला तिकडे प्रस्ताव आणण्यात आलेला आहे। मला तुम्ही सांगा, महाराष्ट्र भवनचा प्लॉट शिंदे साहेबांनी दिला। मी मागणी केली होती ती ऐरोलीमध्ये छत्रपती शिवाजी स्मारक बांधण्यासाठी, शिंदे साहेबांनी तो प्लॉट तिथं दिला। आज महाराजांचं स्मारक सुद्धा त्या ठिकाणी तयार होत आहे। म्हणजे मला हे एवढंच सांगायचं आहे की जर हे एवढे बोलतायत की मी त्या कॅबिनेटला असतो, मी तिथं मंत्री असतो, जर मला माझ्या विरोधात नवी मुंबईच्या हितासाठी जर काय होणार नसेल तर ते मंत्रीपद काय चाटायचंय? मला एवढंच यांना विचारायचं आहे। 17चा प्लॉट दिला, हिरानंदानीचे प्लॉट दिले, आज तुम्ही हॉस्पिटलचे प्लॉट कॅन्सल करू इच्छिता। मग तुम्ही जे हिरानंदानीचे आणि 17चे प्लॉट दिले तेव्हा तुम्ही कॅबिनेट मध्ये होतात, तेव्हा तुम्ही आज बोलता तुम्ही मंत्रीपद चाटायचं का? मग त्यावेळेस तुम्ही मंत्रीपद कुठे चाटत होते? तुम्ही कुठे चाटत होते मंत्रीपद? मी जर उद्या या बाबतीत मी नगरविकास खात्याला मी पत्र देणार आहे, टेंडर काढून विकायचं ही परवानगी मला वाटतं या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली गोष्ट असेल की एखादी स्वायत्त संस्था टेंडर काढून प्लॉट विकते। आणि जर ह्या गोष्टी जर ते करत असतील, आज जर ते बोलत असतील, तर हे कुठल्या बाबतीत होतात? आणि श्वेतपत्रिका काढायची तर काढा ना श्वेतपत्रिका। मी तर सांगतो, कुठल्या नगरविकास खात्याच्या मार्फत कुठल्या बिल्डरला प्लॉट दिले हे तरी काढावा।
हे पालकमंत्री असताना, हे खासदार असताना, हे आमदार असताना मी गावठाणातल्या घरांच्या विरोधात नाहीये, पण गावठाच्या बाजूला जेवढ्या जागा शिल्लक जागा होत्या त्या ठिकाणी टावर उभे केले गेले, त्यावेळेस हे कुठं चाटत होते. आज नवी मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती पाहिल्यानंतर जर आज तुम्ही जर पाहिले तर अनधिकृतचं सर्वात मोठं साम्राज्य नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेलं.